नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमची होस्ट आणि दोस्त ओजल भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तळ कोकणामध्ये आपल्या घरासाठी जागा शोधत आहात का? तर आजची प्रॉपर्टी ही तुमच्यासाठी. निसर्गाचं वरदान लाभलेलं आपलं कोकण, जिथे वाऱ्याची झुळूकही मनाला उभारी देते. आपण नेहमी विचार करतो की या हिरव्यागार निसर्गात आपलंही एक छोटंसं पण सुंदर घर असावं, जिथे सकाळी उठल्यावर समोर डोंगर रांगा आणि हिरवीगार झाडी दिसावी. तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक भव्य आणि सुरक्षित गृहप्रकल्प, ज्याचं नाव आहे रिव्हर साइड रेसिडेन्सी. कणकवलीतील निसर्गरम्य हळवल गावात वसलेला हा प्रकल्प म्हणजे केवळ जमीन नाही, तर तुमच्या भविष्याची एक सुंदर गुंतवणूक आहे. आज आपण या रिव्हर साइड रेसिडेन्सीबद्दल सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कोणत्याही जागेचं महत्त्व हे तिथल्या कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतं. रिव्हर साइड रेसिडेन्सी हे अशा ठिकाणी वसलेलं आहे जिथे शहर आणि गाव यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. मुंबई गोवा महामार्ग इथून अवघ्या 2 किलोमीटरवर आहे. विचार करा, महामार्गाच्या इतक्या जवळ असूनही इथे पूर्णपणे शांतता आहे. कणकवलीची मुख्य बाजारपेठ, जिथे सर्व बँका, हॉस्पिटल आणि शाळा आहेत, ती इथून फक्त 4 किलोमीटरवर आहे. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कणकवली रेल्वे स्टेशन फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि सुट्टीच्या दिवशी जर तुम्हाला फिरण्याची इच्छा झाली तर मालवणचा निळाशार समुद्रकिनारा फक्त 25 किलोमीटरवर आहे. म्हणजे निवांतपणे समुद्राची हवा खाऊन तुम्ही तासाभरात पुन्हा तुमच्या घरी येऊ शकता. या कनेक्टिव्हिटीमुळेच रिव्हर साइड रेसिडेन्सी हा तुमच्या कोकणातील घरासाठीचा नक्कीच उत्तम पर्याय होऊ शकतो. जागा खरेदी करताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे कायदेशीर कागदपत्रांची. पण रिव्हर साइड रेसिडेन्सीमध्ये तुम्हाला ती काळजी करण्याची गरज नाही. इथले सर्व 65 प्लॉट्स हे टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टर मान्यताप्राप्त म्हणजेच अधिकृत NA प्लॉट्स आहेत. प्रत्येक प्लॉटचं स्वतंत्र डिमार्केशन म्हणजेच हद्द निश्चिती करण्यात आली आहे. इथे 3 गुंठे ते 10 गुंठे अशा विविध आकारात प्लॉट्स उपलब्ध आहेत. ही जागा पूर्णपणे लाल मातीची आणि सुपीक आहे. प्रकल्पाच्या आजूबाजूला सुंदर वाडी वस्ती आहे, त्यामुळे तुम्हाला इथे सुरक्षित आणि घरगुती वातावरण मिळेल. ही जागा केवळ गुंतवणुकीसाठी नाही, तर राहण्यासाठी सुद्धा अतिशय योग्य आहे. अनेक ठिकाणी प्लॉट घेतल्यावर रस्ता किंवा लाईटसाठी खूप धावपळ करावी लागते. पण रिव्हर साइड रेसिडेन्सीमध्ये आम्ही पायाभूत सुविधांची पूर्ण तयारी केली आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ता उपलब्ध आहे. लाईटची सोय शेजारीच आहे आणि पाण्यासाठी आम्ही मोठाल्या सामायिक विहिरीची देखील सोय करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपला स्वतःचा स्वतंत्र सातबारा असल्याने आपल्या प्लॉटमध्ये आपण स्वतःची विहीर किंवा बोरवेल नक्कीच करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या डिजिटल युगात नेटवर्कची समस्या इथे अजिबात नाही. सर्व मोबाईल कंपन्यांचं उत्तम नेटवर्क इथे उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही इथून आरामात वर्क फ्रॉम होम करू शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे किंमत. आम्ही हा प्रकल्प मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल असाच तयार केला आहे. रिव्हर साइड रेसिडेन्सीमध्ये जागेची किंमत आहे फक्त 4 लाख रुपये प्रति गुंठा. हे अधिक स्पष्ट करायचं झालं तर समजा तुम्ही 3 गुंठ्याचा प्लॉट घेतलात तर त्याची पूर्ण किंमत फक्त 12 लाख रुपये होते. इथे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी हक्काची जमीन मिळत आहे, आणि ती देखील अगदी बजेटमध्ये. विशेष म्हणजे हा प्रकल्प कलेक्टर मान्यताप्राप्त असल्यामुळे तुम्हाला यावर होम लोन मिळवणं अतिशय सोपं आहे. कोणत्याही नॅशनलाइज बँकांतर्फे आपणास अर्थसहाय्य मिळणार आहे, म्हणजे दर महिन्याला थोडा थोडा हप्ता भरून तुम्ही या जागेचे मालक होऊ शकता. कोकणातलं आपलं हक्काचं घर असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. रिव्हर साइड रेसिडेन्सी ही तुमच्यासाठी तीच सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 65 पैकी अनेक प्लॉट्सचं बुकिंग आधीच सुरू झालं आहे, त्यामुळे जास्त वेळ विचार करू नका. लाल मातीचा हा सुगंध, निसर्गाचा सहवास आणि तुमचं हक्काचं घर हे सगळे आता तुमच्या आवाक्यात आहे. ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी किंवा जागेचा सातबारा, NA ऑर्डर, नकाशा इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क साधा आणि या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घ्या. मित्रांनो, कोकण वास्तूचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रॉपर्टीच्या शोधात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.